नमस्ते मंडळी, मी स्नेहा डोंगरे आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आदित्य बिर्ला ग्रुपने गेल्याच वर्षी एक नवा कोरा ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला, इंद्रिया ज्वेलरी या नावाने. यावर्षी त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलसाठी एक व्हिडिओ जाहिरात सुद्धा प्रदर्शित केली. ही जाहिरात इतर ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातींपेक्षा थोडीशी वेगळी आहे. या जाहिरातीमध्ये आपल्याला नुकताच साखरपुडा झालेलं एक क्यूट कपल पाहायला मिळतं, ज्यांचा नुकताच साखरपुडा झालेला आहे. आजूबाजूला फॅमिली मेंबर्स आहेत, घराला छान रोषणाई केलेली आहे, घर छान सजवलेलं आहे. सगळे फॅमिली मेंबर्स एकमेकांसोबत बोलण्यात रंगून गेलेले आहेत. अगदी तो मुलगा सुद्धा त्याच्या ओळखीच्यांसोबत बोलतोय, गप्पा मारतोय, तो त्यात बिझी आहे. सगळेजण त्या मुलीचं सुद्धा कौतुक करतायत, तिला आपल्याकडे बोलवतायत, तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतायत. ती मुलगी मात्र या सगळ्यात बेचैन आहे. तिला काहीही करून त्याच्यासोबत बोलायचंय, पण संधी मिळत नाहीये. अशात ही मुलगी काय बरं ती करत असेल? तिच्या डोक्यात एक आयडिया येते. काहीही करून ती त्या मुलाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ती नजरेनेच त्याला खुणावते. ती त्याला सांगते की तिच्या बोटातली रिंग सापडत नाहीये, ती कुठेतरी हरवली, खाली पडली, कुठे गेली काय माहित, तर ती रिंग हरवलेली आहे. आता असं तिने खुणेनेच सांगितल्यानंतर तो मुलगा प्रचंड टेन्शन मध्ये येतो. कोणाचं लक्ष नाही ना आपल्याकडे हे पाहून तो तिच्यापाशी येतो. तिला घेऊन तो रूम मध्ये जातो, ती अंगठी शोधण्यासाठी. तो रूम मध्ये जाऊन सगळी शोधाशोध करतो. कुठे रिंग पडलीये, ती आतमध्ये आली असेल, तिच्या बोटातून खाली पडली असेल, कुठे गेली काय माहित, कशी सापडणार, अनेक प्रश्न त्याच्या मनात. तो समोरचे सगळे ज्वेलरी बॉक्सेस ओपन करून पाहतो, हिने चुकून काढून ठेवली असेल, पण रिंग कुठेच सापडत नाही. तो खूप टेन्शन मध्ये. ती मात्र मागे उभी असते त्याच्या आणि हसायला लागते. तो मागे वळून पाहतो, त्याला कळतच नाही ही का हसते ते. ती खुणेनेच बोटातली रिंग दाखवते. तो पाहतो तर काय, ती रिंग तिच्या पोटातच असते, जी त्याने मगापासून पाहिलेली नसते. ती समोर जाते आणि त्याला म्हणते की ही जी अंगठी होती ना, ती मगापासून हातातच होती, त्यातला हिरा मात्र माझ्यापासून दूर होता. आणि अशी ती जाहिरात तिथे संपते. त्या जाहिरातीमधून त्यांनी त्यांचं रिंगचं कलेक्शन, त्यांचं ज्वेलरी कलेक्शन दाखवलंय. इतर ज्वेलरी ब्रँड्सच्या आपण जाहिराती पाहतो, त्यात बऱ्याचदा मॉडेल्स असतात, त्या मॉडेल्सने छान दागिने अंगावरती घातलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ते दागिने असतात. अशा पद्धतीने दागिन्यांचं कलेक्शन आपल्याला दाखवलं जातं. ते आपण आवडीने पाहतोच, पण त्याही पेक्षा अशी एखादी सुंदर कथा जर जाहिरातीमधून पाहायला मिळत असेल तर ते प्रेक्षकांना जास्त भावतं, जास्त आवडतं. त्यामुळे ही जाहिरात सुद्धा गाजली, लोकांना आवडली, व्हायरल झाली. तर ही होती या नव्या कोरा ब्रँडच्या जाहिरातीची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली, ही जाहिरात कशी वाटली, ही कॉन्सेप्ट कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग स्टोरी सहित. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.